भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब एलटी मार्ग पोलिसांनी नोंदवलेला आहे। आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं। त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यात आणून वेल्डिंग करण्यात आल्याची माहिती देसाई यांनी पोलिसांना दिली। मात्र त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्ती पुन्हा नेली। वेल्डिंग तुटल्यानं मूर्तीचा तोल जाऊन ती कोसळल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे। मूर्ती कारखान्यात पुन्हा आणली, त्याचं वेल्डिंग करण्यात आलं। कारखान्यातून निघाल्यानंतर 150 मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं। पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, पुन्हा वेल्डिंग केलं आणि पुन्हा कार्यकर्ते मंडपाकडे ही मूर्ती घेऊन निघाली असा जबाब मूर्तिकारांना नोंदवलेला आहे। प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले सविस्तर तपशील देत आहेत सुशांत। नक्कीच विक्रांत, सध्या आगमन सोहळ्यांचं प्रचंड एक हे पीक आलेलं आहे की आगमन सोहळे मोठ्या धूमधडाक्यात केले जातात। अगदी कारखान्यांमधून सकाळी मूर्त्या काढतात त्या अगदी दुपार संध्याकाळपर्यंत मंडपात वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात नेतात। मात्र ते नेताना अनेक गोष्टी, खड्डे रस्त्यावरचे किंवा अशा गोष्टी बघितल्या जातात। पण त्याच्यात आता भुलेश्वरच्या राजा मूर्ती जे प्रकरण झालंय कोसळल्याचे, त्यावेळेस त्याच्यात 2 जणांचा मृत्यू झालाय कार्यकर्त्यांचा आणि फारच दुःखद घटना घडली। मात्र त्याबाबत आता पोलीस चौकशी मृत्यू झाल्यामुळे नोंदवण्यात येत आहे आणि पोलिसांनी जो मूर्तिकार अनिकेत देसाई त्याचा जबाब नोंदवलाय। मात्र त्याच्यात एक मोठा खुलासा असा आलाय की आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर काढली तेव्हा बाहेर पडता 150 मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले होते अशी माहिती पोलिसांना देण्यात आली जबाबात। आणि पुन्हा ती 150 मीटर अंतरावरून पुन्हा कारखान्यात आणण्यात आली आणि वेल्डिंग करण्यात आली। मात्र ते वेल्डिंग कशा पद्धतीने झाली हा एक प्रश्नच उपस्थित होता। मात्र त्यावेळेसच ती जर काळजी घेण्यात आली असती आणि ते व्यवस्थित काम करून तिथे ती मूर्ती ठेवण्यात आली असती, ती घटना टळता आली असती। मात्र तसं झालं नाही। पण ती पुन्हा मूर्ती कारखान्यातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेली आणि पुन्हा त्या मूर्तीचे वेल्डिंग तुटल्याने, तोल गेल्याने मूर्ती कोसळली आणि ही माहिती आता त्या तपासात पोलिसांच्या समोर आली आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।